नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक्झाम असू दे, MPSCची असू दे किंवा सरळ सेवेची असू दे, कुठलीही एक्झाम असू दे, जोपर्यंत आपल्याला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता येत नाही तोपर्यंत आपल्याला मराठीचं व्याकरण काही समजत नाही. त्यासाठी आपल्याला वाक्यातला आधी कर्ता आणि कर्म ओळखणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आता तलाठीची जी एक्झाम येत आहे किंवा आता थोड्याच दिवसात त्याची ॲडसुद्धा येईल, त्यासाठी आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखणं हे यायलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला मराठी व्याकरण समजत नाही. त्यासाठी आपण बघूया की वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा ते. आता कर्ता म्हणजेच काय, तर वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करणारा असतो, क्रिया करणारा जो असतो, तर लक्षात ठेवायचं वाक्यामध्ये क्रिया करणारा जो असतो तर त्याला काय म्हणायचं, कर्ता म्हणायचं. क्रिया करणारा कोण असतो, तर क्रिया करणारा कर्ता असतो. आणि तो ओळखण्यासाठी काय करायचं, तर मूळ धातू जो असतो वाक्यात, मूळ धातू, तर त्या मूळ धातूला लक्षात ठेवा, जो मूळ धातू असतो, मूळ धातू, तर त्या मूळ धातूला आपल्याला नारा किंवा नारी किंवा नारे असे प्रत्यय लावायचे. असे प्रत्यय लावून आपल्याला कोण किंवा काय, कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा. आपल्याला कोण किंवा कायने आपल्याला काय करायचं आहे, तर प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कर्ता मिळतो. आता मूळ धातू म्हणजेच एखाद्याला माहीत नसेल की मूळ धातू म्हणजे काय असतं, तर धातू म्हणजे असा शब्द असतो जो प्रत्ययरहित शब्द असतो. लक्षात ठेवायचं काय असतो, तर प्रत्ययरहित शब्द असतो. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द असतो. प्रत्ययरहित काय असतं, तर प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द असतो, त्याला धातू असं म्हणायचं. आता प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द म्हणजेच कसा, आता तुम्हाला सांगते, रडणे, हसणे, बसणे, सांगणे, अजून कुठलं घेऊया, खेळणे, हे जे सगळे शब्द आहेत तर त्यातला मूळ धातू म्हणजे कसं, तर रड, हस, बस, सांग, खेळ, हे जे आहेत तर ते धातू म्हणायचं. की ते प्रत्ययरहित शब्द असतात. म्हणजेच कसं, रड, हस, बस, सांग, खेळ, हे सगळे काय झाले, तर धातू झाले. हे सगळे काय झाले, तर धातू झाले. आणि ह्या धातूला आपल्याला काय करायचं आहे, तर नारा, नारी, नारे असे प्रत्यय लावून कोण किंवा कायने त्याला प्रश्न विचारायचा आहे. मग नंतर आपल्याला त्यानंतर काय मिळणार आहे, तर कर्ता मिळणार आहे. तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आपण एक सगळ्यांचंच फेवरेट असेल किंवा कॉमनच आहे उदाहरण, रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. आता यातला मूळ धातू कुठला असणार आहे, तर रामाने रावणास मारले, तर यातला मूळ धातू आहे मार हा त्याचा मूळ धातू आहे. तर मग आपण हा मार मूळ धातू घेतला, त्याला नारा, नारी आणि नारे यापैकी एक प्रत्यय लावायचा. तर मार, नारा, कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा. तर आपण इथं काय येणार आहे, मारणारा कोण, तर कोण आहे मारणारा, राम. राम काय आहे, तर मारणार आहे. तर हा झाला वाक्याचा कर्ता. राम. अजून एक उदाहरण घेतलं तर हे पण उदाहरण सगळ्यांना माहीत असेल, राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. आता ह्यातला मूळ धातू काय, तर शोभ. म्हणजे काय म्हणणार आपण, शोभणारा काय, शोभणारा काय असणार आहे, मुकुट. मग हा मुकुट झाला वाक्याचा कर्ता. असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर जर बघितलं, इतकं सोपं आहे हे सगळं की पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते. आता बघा,
कर्ता ओळखायचा असेल तर क्रिया करणारा जो वाक्यात शब्द असतो तो वाक्याचा कर्ता असतो. मग मूळ धातू जो असतो वाक्यातला त्याला नारा, नारी, नारे असा प्रत्यय लावायचा आणि कोण आणि कायने प्रश्न विचारायचा. तर धातू म्हणजेच काय तर प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द असतो. म्हणजे रडणे, हसणे, बसणे, सांगणे, खेळणे यातला रड, हस, बस, सांग, खेळ हे जे शब्द आहेत तर ते प्रत्ययरहित जे काही शब्द आहेत तर त्याला धातू म्हणायचं. आपण एक्झाम्पल बघितलं, काय बघितलं की रामाने रावणास मारले तर त्यातला मूळ धातू आहे मार. तर त्या मारला नारा नारी प्रत्यय लावला. मारणारा कोण तर राम आला, तो झाला वाक्याचा कर्ता. त्यानंतर आपण बघितलं राजाला मुकुट शोभतो, यातला शोभ हा जो आहे तर तो मूळ धातू आहे. मग आपण काय म्हणला शोभणारा काय तर आला मुकुट, तर हा झाला वाक्याचा कर्ता. त्याचप्रमाणे आपल्याला वाक्याचं कर्मसुद्धा बघायचं आहे, कारण कर्म पण एवढं सोपं आहे, ते पण आपल्याला काय काय वेळेला कळत नाही की वाक्यात कर्म आहे की वाक्य अकर्मक आहे का सकर्मक आहे. तर बघूया आता लागलीच आपण कर्म. आता कर्म म्हणजेच काय तर कर्म म्हणजे वाक्यातील कर्त्याने केलेली क्रिया ज्या घटकावर होते तो क्रिया भोगणारा. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याने केलेली जी क्रिया आहे तर तो क्रिया भोगणारा असतो कोण तर कर्म असतो. भोगणारा किंवा सोसणारा म्हणतात, असं वेगवेगळं. सोसणारा असं वेगवेगळे याला शब्द आहेत, जाऊ दे ते नाही महत्त्वाचं. क्रिया सोसणारा किंवा क्रिया भोगणारा जो असतो तर तो कर्म असतो. तर कसं ओळखायचं, मूळ धातूला काय करायचं. आता आपण बघितलं धातू म्हणजेच काय तर तो मूळ धातूला लेले, लेली, लेल्या किंवा लेला हे प्रत्यय लावायचे. लेली, लेल्या किंवा लेल्या हे प्रत्यय लावायचे आणि तोच परत कोण आणि कायने प्रश्न विचारायचा. परत काय करायचं, कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा. कोण किंवा कायने प्रश्न विचार. आता बघा उदाहरण घेऊया आपण एक. कर्म म्हणजे काय असतं तर क्रिया भोगणारा किंवा सोसणारा. कर्त्याने केलेली जी क्रिया आहे तर तो भोगणारा किंवा सोसणारा असतो. तर त्या मूळ धातूला आपण काय करायचं तर लेले, लेली, लेल्या किंवा लेला हे प्रत्यय लावून परत तेच कोण किंवा कायने आपण प्रश्न विचारायचा आहे त्याला. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया की राम आंबा खातो. तर यामध्ये मूळ धातू काय असणार आहे तर मूळ धातू असणार आहे खा. खा हा मूळ धातू असणार आहे. तर त्या खामध्ये आपण लेले, लेले किंवा लेल्या हा प्रत्यय लावून त्याला प्रश्न विचारायचा आहे. तर खाल्लेला लक्षात ठेवायचं काय, खाल्लेला काय, खाल्लेला काय तर आंबा. तर हेच त्याचं झालं कर्म आंबा. आंबा हे त्याचं कर्म झालं. खाल्लेला काय तर आंबा. आता अजून एक उदाहरण बघूया आपण, एक मिनिट. पक्षी मासा पकडतो. पक्षी मासा पकडतो. आता यातला मूळ धातू काय आहे पकड. पकड हा मूळ धातू आहे. मग त्याला आपण काय म्हणणार पकडलेले काय. पकडलेले काय, पकडलेले काय मासा. हे झालं कर्म. हे झालं काय झालं कर्म झालं. एवढं सोपं आहे. आणि तुम्हाला जोपर्यंत कर्ता कर्म ओळखता येत नाही तोपर्यंत मराठीचं व्याकरण तुम्हाला कळत नाही. तर आता आय होप तुम्हाला हे समजलं असेल, कारण एवढ्या सोप्या पद्धतीनं मी समजवायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडलं तरी पण राहू द्या, सोडून द्या. परंतु कर्ता कर्म हे वाक्यात ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. कुठली पण एक्झाम असू दे, MPSCची मेन्स असू दे, सरळ सेवा असू दे, त्यानंतर आता येणारी तलाठी भरती त्या एक्झामसाठी
कर्ता कर्म ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. यावरती भरपूर प्रश्न येतात कर्ता कर्म ओळखण्यासाठी. तुम्हाला मूळ धातू समजणं गरजेचं आहे. त्यानंतर मूळ धातू समजला की त्याला प्रत्यय लावायचा. आपण बघितलं की कर्त्यामध्ये काय काय बघितलं आपण, तर कर्त्यामध्ये क्रिया करणारा बघितलं, हा कर्ता असतो. मूळ धातूला नारा नारी नारे प्रत्यय लावायचा. कोण आणि कायने प्रश्न विचारायचा. त्यानंतर धातू म्हणजे बघितलं आपण की प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द असतो. मग हे बघितलं प्रत्ययरहित आपण क्रियावाचक शब्द. त्यानंतर उदाहरणार्थ बघितले कर्त्याचे की रामाने रावणास मारले. मारणारा कोण, तर राम, हा कर्ता बघितलं. राजाला मुकुट शोभतो, मग त्यामध्ये शोभणारा काय, तर मुकुट, हा त्याचा कर्ता झाला. त्यानंतर आपण कर्म बघितलं. कर्म म्हणजेच कोण, तर क्रिया भोगणारा किंवा सोसणारा असतो. कर्त्याने केलेली क्रिया भोगणारा किंवा सोसणारा. पुन्हा तेच मूळ धातूला लेले, लेली, लेल्या किंवा लेला हा प्रत्यय लावायचा आणि कोण आणि कायने प्रश्न विचारायचा. हे पण आपण बघितलं. त्यानंतर त्याचे उदाहरण बघितलं. राम आंबा खातो, ह्यातला मूळ धातू कोण झाला, तर खा झाला. तर खाल्लेला काय, हा आपण त्याला प्रत्यय लावला. खाल्लेला काय, तर आंबा, हा त्याचं कर्म झालं. त्यानंतर पक्षी मासा पकडतो. पकड हा मूळ धातू आहे, त्याला पकडलेले काय किंवा पकडलेला काय, तर मासा. पकडलेला काय किंवा पकडलेले काय, तर मासा, हे त्याचं कर्म झालं. एवढं सोपं आहे हे सगळं.